ब्रिटिश अधिकारी कर्नल लुसी स्मिथ यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा या गावी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। 135 वर्षांपासून ही शाळा ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी या शाळेतील आजी माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि जुन्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला। या सर्वांनी शाळेला सलामी दिली। चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा या गावात ब्रिटिशांची सत्ता होती। लगतच्या आत्ताच्या तेलंगणा प्रदेश नजर ठेवण्यासाठी येथे ब्रिटिशांच्या तुकड्या तैनात होत्या। 1888 मध्ये कर्नल लुसी स्मिथ ब्रिटिश तुकडीचे प्रमुख झाले। धाबा येथे कर्नल स्मिथ वास्तव्यास असताना त्यांनी सन 1887 साली मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली। एका झोपडीत त्यांनी मुलींची शाळा सुरू केली। जिल्ह्यातील धनिकांनी केलेल्या मदतीतून शाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली। इमारत उभी झाल्यानंतर मुला-मुलींची शाळा सुरू झाली। सन 1888 पासून ही शाळा ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहे। जिल्ह्यातील ही मुलींची पहिली शाळा ठरली। जिल्हा परिषद शाळा ही जुनी आहे, इंग्रजीच्या काळातली आहे, ही जीर्ण व्यवस्थित झालेली आहे आणि त्या शाळेचे प्रस्ताव आम्ही ग्रामपंचायततर्फे दिलेले आहे। तरी आम्ही या शाळेमध्ये येऊन 3 जानेवारीला सलामी देत आहोत। 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती। आम्ही जिल्हा परिषद शाळा धाबा, जी शाळा 150 वर्षापूर्वीची आहे आणि जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा ही इंग्रजाच्या काळात सुरू झालेली आहे। परिषद प्राथमिक शाळा धाबा ही सन 1888 मध्ये ही शाळा स्थापना झालेली आहे आणि या शाळेतसुद्धा मी आतापर्यंत शिकत आणि अशी पिढी या शाळेमध्ये खूप शिकून गेलेली आहे आणि त्यानंतर या शाळेला निर्लेखितचा आपण पडल्यामुळे ते निर्लेखित प्रस्ताव आपण दिलेला आहोत।